पालक बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चरित्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज कथा तिसरी, वैवाहिक जीवनाला सुरुवात। सावित्रीबाई फुले लग्न होऊन ज्योतिरावांच्या घरी आल्या। सर्वत्र आनंद झाला। सगुणाबाई आणि गोविंदराव यांनाही खूप आनंद झाला। सावित्रीबाईंच्या आई लक्ष्मीबाई आणि खंडूजी नेवसे पाटील यांनी केलेले संस्कार आणि शिकवण यामुळे सावित्रीबाई लवकरच पोक्त झाल्या। संसारासाठी त्या सिद्ध झाल्या। घराच्या अंगणाशी, घराच्या भिंतीशी, घरातील माणसांशी त्या एकरूप झाल्या। सावित्रीबाई पहाटे लवकर उठत, अंगण झाडत, आंघोळीला पाणी ठेवत, अंगणात सडा टाकत, रांगोळी काढत, गुरांना वैरण घालत, म्हशीची धार काढत, ही कामे त्या सगळी सहजपणे करत असत। सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतर सगळेजण न्याहारीला येत। न्याहारी झाली की जे ते आपापल्या कामाला निघून जाईल। वडील दुकानात जात तर सगुणाबाई जॉन साहेबांच्या बंगल्यावर कामाला जात। सगळी गेल्यानंतर सावित्रीबाई स्वयंपाकाला लागत। आईने त्यांना चांगला स्वयंपाक शिकवला होता, त्यामुळे त्या चुलीवर खमंग भाकरी करत असत। शेताची कामे निघाल्यावर ज्योतिराव आणि त्यांचे वडील शेताला जात। मग घरातली सर्व कामे आटोपून जेवणाची टोपली डोक्यावर घेऊन सावित्रीबाई सुद्धा मळ्यामध्ये जात असत। नायगावात त्यांना घरी शेतात काम करायची सवय असल्यामुळे त्या शेतातली कामे व्यवस्थित करत आणि त्या अविरतपणे काम करत। त्यांना कधी कामाचा कंटाळा येत नसे। सावित्रीबाई जशा कष्टाळू होत्या तशाच त्या दयाळू होत्या। एकदा जेवण घेऊन त्या मळ्यात चाललेल्या असताना एका झाडाखाली एक वयोवृद्ध म्हातारी बसली होती। तिची अवस्था फार दयनीय होती। साडी फाटलेली होती, केस विस्कटलेले होते, भुकेनं जीव व्याकुळ झाला होता। सावित्रीबाईच्या डोक्यावरची टोपली पाहून म्हातारीने त्यांना भाकरी मागितली। सावित्रीबाईंना तिची दया आली, त्यांचं हृदय कळवळून गेलं। त्यांनी आपल्या डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि टोपलीतील भाजी भाकरी थोडीशी आजीबाईंना दिली। आजीबाईंना आनंद झाला। आजीबाईंनी तोंड भरून सावित्रीबाईंना आशीर्वाद दिला। मग सावित्रीबाई आपली टोपली घेऊन मळ्याकडे रवाना झाल्या। गेल्यानंतर मळ्यात पोहोचल्यावर त्यांनी घडलेला प्रसंग ज्योतिरावांना सांगितला। ज्योतिरावांनाही खूप आनंद झाला। ज्योतिरावांनी सावित्रीबाईंचे कौतुक केले। अशा प्रकारे अशा आचार विचारांमध्ये या थोर विभूतीचे जीवनचरित्र घडत होते। सगुणाबाई आणि ज्योतिरावांच्या सहवासात दिवस कसा जाई हे त्यांना कळतच नसे। बालवयात सुरू झालेला त्यांचा संसार आयुष्यभर तेवढ्याच प्रेमाने आणि जिव्हाळ्याने टिकला आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा वर्षाव करून गेला। प्रत्येक व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे, चांगलं शिकायला मिळणार आहे। या व्हिडिओमधून आपणास काय शिकावयास मिळाले ते मला कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।